नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून दिल्लीमध्ये भाजपची बैठक संपन्न झाली आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असं म्हटलं जातंय। भाजप आणि महायुतीची बोलणी जवळपास 80% निष्कर्षापर्यंत पोहोचली आहेत। भाजप 2019 पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचं ठरलंय। खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल झालेले नाहीत आणि युतीबाबत निर्णय हा येत्या 3 ते 4 दिवसात भाजपच्या वरिष्ठांची बैठका घेऊन जाहीर केला जाईल अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळतेय। काल दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि यामध्ये महायुतीच्या फॉर्म्युलाचा संदर्भातला तिढा जवळपास सुटल्याचं बोललं जातंय। भाजप 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार तर भाजपच्या खासदारांच्या यादीमध्ये फारसे काही बदल नाहीयेत। युतीबाबतचा निर्णय येत्या 3 ते 4 दिवसात वरिष्ठांची बैठक घेऊन जाहीर केला जाईल। तस भाजपची संभाव्य उमेदवारांची यादी ही नागपुरातून नितीन गडकरी तर जालन्यातून रावसाहेब दानवे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर सांगलीतून संजय काका पाटील यांना उमेदवारी भाजपकडून मिळण्याची शक्यता, भिवंडीतून कपिल पाटील अशी ही संभाव्य यादी भाजपची असण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, काल दिल्लीमध्ये बैठका झाल्या, आणखी बैठका होण्याची शक्यता आहे, काय अपडेट्स आहेत? केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही काल दिल्लीमध्ये पार पडली आहे। भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जर बसली इलेक्शन कमिशन समिती किंवा सीईसी समजा त्यामध्ये जर बघितलं तर काल देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, त्यानंतर चंद्रकांत पाटील यासारखे राज्याचे अनेक महत्त्वाचे नेते देखील त्या बैठकीत सहभागी झाले होते। काल साधारणतः सगळ्यात प्रथम महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या संदर्भात चर्चा झाली। साधारणतः 25 उमेदवारांच्या बाबतीत सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं आणि त्यानंतर 2019 मध्ये ज्या पद्धतीनं 23 उमेदवारांच्या संदर्भात त्यामध्ये बऱ्यापैकी उमेदवार निवडून आले होते त्याच धर्तीवरती यावेळी देखील प्रयत्न करण्यात आहे। सोबतच जर बघितलं आपण तर काही उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामध्ये अनेक नावं चर्चेला ज्यामध्ये ज्या नावाचा उल्लेख केला ते बहुतांश नावं हे जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सोबतच जर बघितलं या चित्रात सुद्धा एकदा अमित शहा यांची काही बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात नाही। प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी जर पाहिली तर 2 गोष्टी प्रामुख्याने दिसत आहेत। पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि बीडमधून पंकजा मुंडे यांची नावं या यादीमध्ये असल्याची शक्यता आहे। ही आहे भाजपची लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची संभाव्य यादी।